नमस्कार, मी डॉक्टर शशांक रावले. आजचा हा व्हिडिओ आहे. मी हा लाईव्ह सेशनमध्ये हा व्हिडिओ माझा मी रेकॉर्ड करतोय आणि प्रत्येक वेळी मी शेअर करत असतो की मी चांगलं प्रॉफिट कमवलंय मार्केटमध्ये किंवा चांगलं मी काम करतोय, राईट. ऑफकोर्स येस, माझी कन्सिस्टन्सी आहे, मी चांगलं प्रॉफिट मार्केटमध्ये कमवतो देखील, राईट. पण कधी कधी आपल्याकडनं देखील मिस्टेक घडू शकतात, राईट. आणि त्या कन्सिस्टन्सीला कुठेतरी ब्रेक हा लागू शकतो, राईट. तर तोच कुठेतरी छोटासा एक ब्रेक लागलेला आहे माझ्याला. आधी काय झालंय ते तुम्हाला दाखवतो मी. आणि मी मी त्यातनं म्हणजे मी काय मिस्टेक केली आणि जे तुम्ही देखील मिस्टेक करू नये असं मला वाटतं. ओके, पहिलं म्हणजे मी माझं डायरेक्ट तुमच्याशी पीएनएल मी शेअर करणार आहे, जे सहसा तुम्हाला कोणी शेअर करताना दिसणार नाही. तुम्ही माझं ट्रेडिंगचं ऍप आहे त्याच्या थ्रू मी माझं जे पीएनएल आहे, दॅट इज पीएनएल मीन्स प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, हे तुमच्यावर मी डायरेक्टली शेअर करतोय. सॉरी. हे माझं अकाउंट बॅलन्स आहे, यू कॅन सी. ओके, हे ह्या अकाउंटवरती जे दिसतं तुम्हाला इथे बॅलन्स दिसतंय तुम्हाला. ओके, मी ते डायरेक्ट बघा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वरती जातो. ओके, आणि इथे बघा मला तुम्हाला दाखवायला आवडेल. इथे बघा मी मे महिना बघा, मी मे महिन्यामध्ये ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये किती आहे, 3,09,000 रुपये मी मे महिन्यामध्ये मी प्रॉफिटमध्ये, यू कॅन सी ओव्हर हिअर. ओके, आणि मी मे महिना मी क्लिक करतोय तर इथे बघा माझे सगळे दिवस मे महिन्यामध्ये बघा. ओके, माझे सगळे दिवस हे ग्रीन मध्ये आहेत, ऑल 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 ग्रीन, राईट. पण मी इकडे जे आहे इकडे -67,000 आहे, राईट. यू कॅन सी ओव्हर हिअर 60, हा जवळपास. ओके, आणि टॅक्सेस वगैरे पकडून ते बाकी आहे, राईट. बट दिस इज माय ऍक्च्युअल आहे. तर काय नेमकं गडबड झाली ते मला तुम्हाला स्क्रीनवर दाखवायला आवडेल की बाबा माझ्यासारखा जो बऱ्यापैकी चांगला ज्याचा सक्सेस रेशिओ आहे, जो चांगला ट्रेडर आहे, ज्याने इथे बघा 20 मेला मी एका दिवसात 1,14,000 प्रॉफिट वगैरे देखील केलेलं आहे मी, यू कॅन सी ओव्हर, राईट. त्यांनी 67,000 मायनस कसे गेले, काय झालं नेमकं ते सांगतो. कुठलाही टेक्निक वगैरे काही चुकली नाही, ते माझीच गडबड होती. काय झालं सांगतो तुम्हाला मी. ओके, पहिलं म्हणजे लक्षात घ्या, मी एका शेअरमध्ये ट्रेड घेतला होता, दॅट इज एंजल वन चा मी शेअरमध्ये, आणि तो चांगला वाटत होता आणि चांगला आहे देखील, राईट. आणि मी ट्रेड घेतला होता त्याच्यामध्ये. कसं आहे, तो शेअर पॉवरफुल आहे, वरचा प्रयत्न करा, पण तो हाय बीटा आहे, म्हणजे मार्केटवरती डिपेंडेंट आहे. आणि जर अचानक काय न्यूज आली आणि मार्केट काय डाऊन गेलं तर का तर कुठलाही असो, किती चांगला चांगला शेअर असतो त्याच्यात इम्पॅक्ट हा पडू शकतो. आणि तो शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असतो. जर खरोखर तुम्ही टेक्निकली चांगला शेअर निवडला असेल फॉर द पर्पज ऑफ ट्रेडिंग अँड इव्हन इन्व्हेस्टमेंट, तर नक्कीच तो तुम्हाला चांगला, भले आज नाही, समजा आज म्हणजे जेव्हा पण तुम्ही ट्रेड करता ज्या दिवशी, त्या दिवशी तो परफॉर्म करता दिसतो नाही, पण तुम्ही होल्ड केला तर नेक्स्ट डे तो दिसतो. नेक्स्ट डे किंवा 1-2 दिवसांनी तो तुम्हाला परफॉर्म करताना दिसतो. जसं मी ते बघा LNT पण होल्ड केलेला आहे. माझ्याकडे इथे 500 क्वांटिटी दिसत आहेत, राईट. मध्ये मध्ये थोडासा डाऊन होता किंचित, पण मला माहिती आहे टेक्निकली चांगला आहे, तो आता चांगला परफॉर्म करतोय की त्याला चांगल्या प्रॉफिटमध्ये त्याला मी काढू शकतो, राईट. तसंच एंजल वनचं देखील झालं. ओके, मी तुम्हाला इथे निफ्टी मला तुम्हाला दाखवायला आवडेल. निफ्टीचा मला इथे 5 मिनिट्स जेव्हा तुम्ही बघत असाल की काय झालं नेमकं सांगतो. जो शेअर जो आहे एंजल वन, तो भली कंपनी खूप चांगली आहे, पण तो इंट्राडे मध्ये त्याला लिमिट्स मिळतो ट्रेडिंगला. मी जवळपास 55 लाखाचे शेअर्स घेतले होते मी एंजल वनचे. ओके, आणि झालं असं की त्याच्यामध्ये मी एमटीएफ लेजर जे असतं, मार्जिन ट्रेडेड फंडिंग, ते म्हणजे मी इंट्राडे साठी उचललं होतं आणि मला ते लक्षात नाही आलं की त्याला जे आहे तुम्हाला काय म्हणतात त्याला, म्हणजे जर तुम्हाला म्हणजे त्याला एमटीएफ फंडिंग अवेलेबल नाहीये जर तुम्हाला 2-4 दिवस होल्ड करायचं असेल तर. आणि मला लक्षात नाही आलं आणि ते चुकून पोझिशन मी कन्वर्ट केली, पण ते मला लक्षात नाही आलं की मी कन्वर्ट नाही केली, कारण मी फंडिंगच टाकलं नव्हतं. मला वाटलं त्यांनी मार्जिन उचललं असेल, आणि तोपर्यंत मार्केट बंद होताना इंट्राडेला ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ होते पोझिशन. मी जरा मीटिंग्समध्ये होतो, कामामध्ये बिझी होतो, तर त्यामुळे मी कन्वर्ट केली. पण त्यांनी तिकडे मेसेज मला वाटतं दाखवलेला की बाबा की तुम्हाला पूर्ण फंड हे करावं लागेल, टाकावं लागेल. मी टाकलाही असता पण माझा लक्ष नाही गेला. मी गडबडीमध्ये फक्त कन्वर्ट केली पोझिशन आणि मी माझ्या कामाला निघून गेलो. पण ते मी मेसेज नाही पाहिला आय थिंक. आणि नंतर म्हटलं रे स्क्वेअर ऑफ कशी झाली, ऑटो स्क्वेअर ऑफ कशी झाली आणि मायनसमध्ये तेही, तर ते माझा स्टॉप लॉस पण कॅन्सल झालेला. ओके, आणि निफ्टी पण अचानक तुम्ही बघा असाल, इकडे बघा तुम्हाला इथे दिसतंय, निफ्टी देखील अचानक डाऊन गेलेला. इकडे बघा तुम्हाला दिसतंय 3 वाजता, 3:15च्या आसपास स्क्वेअर ऑफ होते पोझिशन, 3 वाजता निफ्टी पण डाऊन गेलेला. ओके, त्यामुळे तो शेअर पण अजून डाऊन आला, राईट. आणि कारण तो थोडासा मायनस मध्ये होता, पण थोडा तो पेरेशन मध्ये डाऊन आला. मी जर होल्ड केला असता मग मंडे पर्यंत किंवा ट्युजडे पर्यंत, तर तो परत वर तो मे बी वर गेला असता, राईट. आणि जसं मी माझं जे नॉर्मल ट्रेड आहे त्याच्यामध्ये मी अनेकदा होल्ड करतो, ते मला प्रॉफिट देतात. जसं आता मी इव्हन मी तुम्हाला मी परवा कुठला बोललेलो शेअर मी होल्ड केलेला, तुम्हाला म्हटलं ना मी कुठला होल्ड केलेला. एसबीआय लाईफ. एसबीआय लाईफ, आणि एसबीआय लाईफच होता ना. हम्म. एसबीआय लाईफ, आणि हा एसबीआय लाईफ पण गेला वर.
इथे बघा एसबीआय लाईव्ह आपण तो ह्याला होल्ड केलेला ना आपण. हा मी इथे इथे बघा. आणि बाय द वे मी हे दाखवतोय हे फक्त नॉलेज पर्पज साठी आपण काय करतोय दाखवायला. हे कुठलंही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटचं ऍडवाइस किंवा काही नाहीये. राईट. पण कोणी पाहिलं का एसबीआय लाईव्ह वर गेला की नाही गेला? कोणी पाहिलं का नंतर? त्यावेळी म्हणजे आता नाही, आपण ज्यावेळी गेल्या म्हणजे मला दाखवायला आवडेल. गेल्या फ्रायडेला ना बोललेलो मी एव्हरीवन. हम्म. म्हणजे फ्रायडेला होल्ड शेवटच्या अर्ध्या केलेलं. तासाचं. हा 22 तारीख. 1760 रुपयाला क्लोज झाला होता सर त्यावेळेस. किती? 1760 रुपयाला ना का? हा इथे दाखवतो तुम्हाला मी. 22 तारखेला एक मिनिट मी कॅलेंडर बघतो. 22 तारखेला म्हणजे मार्केट संपलं. मी तुम्हाला मे बी 23-24ला म्हणजे शनिवार रविवार मध्ये बोललो असेल मी. तर 22 म्हणजे मार्केट ओपन झालं 25 तारखेला. तर 25 तारखेला काय झालंय त्या शेअर मध्ये आपण बघूया. इथे बघा दिसतंय तुम्हाला प्लस मध्ये कॅन्डल आहे. हो. दिसतंय. हे किती त्यांनी त्याचा लो आहे 1879चा, हाय दिलाय 1905चा. त्याच्यात मी चांगला प्रॉफिट मी बुक केला. बिकॉज आय न्यू दॅट इज गोइंग टू परफॉर्म. आणि त्याच्यानंतर मी प्रॉफिट बुक केल्यानंतर इथे बघा नंतर तो डाऊनच आहे. तुम्ही तुम्ही बघू शकता दिसतंय. नंतर डाऊनच आहे. आपल्याला एक्झिट मिळाली, संपला विषय. तशाच प्रकारे मी परवा एक शेअर होल्ड केलेला. मला त्याचं नाव नाही आठवत आहे. मला चेक करावं लागेल. एक सेकंड मी चेक करतो. त्याचं हे एक मिनिट जस्ट मी चेक करतो. एक सेकंड मी चेक करतो कुठला शेअर होता तो. तर तो देखील होल्ड केलेला होता. एक मिनिट तुम्हाला शेअरचं नाव सांगतो मी तुम्हाला. येस डीएलएफ होल्ड होता माझ्याकडे. ओके डीएलएफ माझ्याकडे होल्ड होता. तुम्हाला इथे दाखवता येईल मला. इथे बघा. हा मला तुम्हाला डीएलएफ डायरेक्टली मला पीएनएल दाखवता येईल तुम्हाला. इकडे बघा. सो आय कॅन शो यू द पीएनएल ऑफ डीएलएफ. इकडे बघा हे डीएलएफचं पीएनएल आहे. किती किती प्रॉफिट केलंय मी आणि कधी केलंय ते बघा. कालचंच प्रॉफिट आहे. आज 30 तारीख आहे ना. 29 तारखेला बुक केलंय. 33,400 प्रॉफिट बुक केलंय. त्याच्यावर चार्जेस वगैरे हे धरून, हे टॅक्सेस वगैरे आणि सगळं धरून ते एवढे आहेत. राईट. आणि आणि टॅक्सेस ब्रोकरेज सगळं धरून पण मी, आणि ते ऍक्च्युली प्रॉफिट आहे जवळपास 45,000चं. पण ते चार्जेस वगैरे धरून कापून वगैरे नेट प्रॉफिट एवढं राहिलंय मला. नेट रिलीज चार्जेस वेगळे ऍक्च्युली ते 45,000च्या आसपास मला प्रॉफिट झालेलं होतं. कशामध्ये? डीएलएफ मध्ये. आता डीएलएफचा चार्ट बघा. हे अगेन बोलतो मी नॉलेज पर्पज साठी मी सांगतोय. कोणीही कुठलीही पोझिशन बाईंग सेलिंग बिलिंग काही करायचं नाहीये. फक्त मी काय केलंय हे तुम्हाला दाखवतो. ओके. आणि ज्याने का तुम्हाला पण तो अभ्यास कळेल. तुम्ही पण तसं काम करू शकता मार्केटमध्ये. मार्केट नंतर पडलं म्हणून डीएलएफ मायनस मध्ये क्लोज झाला, मान्य आहे. पण इथे बघा तुम्ही, इथे बघा तो हे नेक्स्ट डे ओपन झाल्यानंतर चांगला रॉकेट झालेला. इथे बघा हाय जो आहे त्याचा 607.90चा हाय आहे त्याचा. मी जवळपास 597-98च्या आसपास समथिंग मी बाईंग केलेला होता आदल्या दिवशी. या दिवशी इथे बघा इथे दिसतोय ना हाय त्याचा किती आहे. 600.65चा हाय आहे त्याचा. आदल्या दिवशी बाय केला होता. आदल्या दिवशी त्यांनी एवढं परफॉर्म नाही केलं. नेक्स्ट डे मी काढून टाकला प्रॉफिटमध्ये. सो तसंच एंजल वनचं पण झालं असतं. पण ते एमटीएफ मध्ये त्याचं होल्डिंग हे नाहीये. ते मला पटकन लक्षात नाही आलं. आणि त्यामुळे जे आहे तो मायनस मध्ये गेला. असं पहिल्यांदा असं माझ्यावर झालं. असं नॉर्मली होत नाही माझ्यावर. पण म्हणायचं मला हे आहे की कोणावरही असं होऊ शकतं. म्हणून आपण प्रॉपरली अलर्ट राहून ट्रेडिंग केलं. आणि तुम्हाला माहिती आहे मी माझ्या आयुष्यात आहे ना एकदा एखादी चूक केली तर ती एकदाच करतो, परत नाही करत. जसं मी तुम्हाला मी चांगली क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग करतो. सो चांगल्या क्वांटिटी जर मी ट्रेडिंग करत असेल तर काय होतं, चांगल्या व्हॉल्यूमच्या शेअरमध्ये ट्रेड करावं लागतं. तर कधी कधी नाही तर मग काय होतं की म्हणजे म्हणा ना आपल्याला चांगला रेट मिळत नाही. तर एकदा अशी चूक झाली की एकदम कमी व्हॉल्यूमच्या शेअरमध्ये मी ट्रेड केला. पण त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवलं. सो मी, आणि तुम्हाला ते माझ्याकडे डायरी आहे. राईट. मी बघा माझ्याकडे मी कायम रिटा माझी डायरी मध्ये. तुम्ही पण मला हे अभ्याससाठी सांगायचं. मला कुठला शेअर बाय केला सेल केला हे नाही सांगायचंय किंवा तुम्हाला कुठलंही गायडन्स नाही द्यायचंय की आता शेवटी शिकवतोय मी तुम्हाला शिकून जर ट्रेडिंग करून चांगला प्रॉफिट कमवायचा. राईट. पण जसं मी आता ही माझी डायरी आहे. राईट. सो मी जे काय मिस्टेक करीन काही करीन ती मला डायरेक्ट लिहितो आणि मी माझे प्रोसेस बनवतो. ज्याने का परत कधी मी आयुष्यात नॉट ओनली इन ट्रेडिंग बट कुठलीही मिस्टेक असो आयुष्यातली, मे बी ते ड्रायव्हिंग करताना असेल. आता नॉर्मली तर माझा ड्रायव्हरच ड्राईव्ह करतो मी, फार रेअरली ड्राईव्ह करतो. बट काही असेल माझ्याकडे काही छोटी मोठी मिस्टेक झाली, बट मी ते स्वतःच्या माइंडला असं ट्रेन करतो की बॉस एक मिस्टेक एकदाच, दुसऱ्यांदा नाही. म्हणजे सेम गोष्ट परत माझ्याकडे रिपीट होणार नाही. त्याच्यासाठी म्हणतो ना मी एमटीएफची लिस्ट माझ्याकडे वेगळं ठेवणं. परत ते मी केलं की बाबा ते आपल्याला माहिती असलं पाहिजे वगैरे. ते चुकून मला लक्षात नाही आलं. शेवटी मी पण माणूस आहे. ह्युमन एरर होऊ शकतो. राईट. हे म्हणून तर त्यामुळे बट त्या
आणि कुठेतरी मी गडबडीत होतो आणि भरपूर कॉल चालू होते, काम चालू होतं, त्यामुळे देखील गडबड होऊ शकते. राईट. पण ते दाखवणं की बाबा आपल्या हातून, तरी पण मी बऱ्यापैकी लाखांमध्ये मी प्रॉफिटमध्ये आहे ह्या महिन्यामध्ये. तो छोटासा म्हणजे तो मायनसवाला पकडून देखील. राईट. त्याच्यावरती पण मी स्ट्रॅटेजी बनवली की बाबा अशी मिस्टेक नाही झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे मी केलेलं आहे. राईट. आणि त्याचबरोबर इवन मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की मी हे तर झालंच, पण आता जशा प्रकारे माझं ट्रेडिंगचं काम आहे, सो मी म्हणजे स्वतःच्या ट्रेडिंग पॅटर्न मध्ये जे काय मी माझं स्वतःचा बेसिक अमाऊंट प्लस प्रॉफिट्स आणि त्या प्रॉफिट मधनं निघणारं प्रॉफिट, त्याला ज्याला बोलतो आपण कंपाऊंडेड इन्कम. राईट. त्याच्यावरती मी जबरदस्त प्लॅन बनवलेला आहे. राईट. आणि तो जो प्लॅन आहे त्याच्या अंतर्गत मी बऱ्यापैकी चांगला माझं जे अजून मी ट्रेडिंग जे आहे हे स्केल अप करू शकतो आणि तुम्हाला भरपूर चांगली ग्रोथ, एक वेगळी एक्सपोनेन्शियल लेवलची ग्रोथ, एक वेगळ्या लेवलची कमिटमेंट, एक वेगळ्या लेवलची ग्रोथ आणि वेगळ्या लेवलची अचिव्हमेंट तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये पुढे तुम्हाला नक्कीच माझ्याकडे बघायला मिळेल. आणि खरं पोटेन्शियल माझं जे आहे ट्रेडिंगचं, एवढ्या वर्ष मी ट्रेडिंग करतोय, चांगले कमवतोच आहे, पण आता तुम्हाला अजून चांगलं माझं पोटेन्शियल नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. आणि नक्कीच तुम्हाला या वर्षभरात मी एक वेगळ्या लेवलचं काम करतो. त्याच्यावर एक जबरदस्त प्लॅन ब्ल्यूप्रिंट ट्रेडिंगची मी बनवलेली आहे. ती पर्सनल स्वतःसाठी आहे. तुम्ही तुमच्या लेवलला तुमची बनवू शकता. तुम्ही ट्रेडिंग करताय, चांगलं प्रॉफिट करताय, तुम्हाला टेक्निक्स कळलेले आहेत, आणि तुम्ही तुमच्या लेवलला जे तुमचं कॅपिटल आहे, तुम्हाला ट्रेडिंगला किती वेळ आहे, पर डे किती प्रॉफिट कमवताय, याशिवाय तुम्ही जे स्केलेबल जे आहे कंपाऊंडेड किती ग्रोथ करू शकता. बाबा एवढ्या दिवसाला कमवतोय मी, किंवा जे काय होतंय, एखादा ट्रेड मायनस जातोय तर महिन्याभरात मी किती कमवतोय, मग एवढे टाकल्यावर किती होऊ शकतात, आणि मग मी लिमिट्स घेतल्यावर किती होऊ शकतात, त्याचा तुम्ही पण अभ्यास करू शकता, जे मी केलेलं आहे. आणि एक चांगली नक्कीच ग्रोथ बघायला मिळेल. आणि खरोखर मार्केट इतका चांगला इन्कम म्हणजे मी तरी सहसा कुठेही मी पाहिलेला नाही, आणि जे मी स्वतः देखील अनुभवत आहे. सो नक्कीच तुम्ही आमचे व्हिडिओज बघत राहा. राईट. तुम्ही आम्हाला फॉलो करत राहा, आणि नक्कीच मी पुढे पुढे तुम्हाला अपडेट देत राहीन आपण कशा प्रकारे काम करतोय ते. राईट. परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ आहे फक्त नॉलेज पर्पजसाठी, आणि तुम्हाला फक्त म्हणता ना मार्केट कसं चालतंय सांगण्यासाठी होता. कुठेही तुम्हाला म्हणता ना एंडोर्स करायला की बाबा तुम्ही ना प्रॉफिट करायलाच किंवा ट्रेडिंग केलंच पाहिजे असं कुठेही नाही. हे तुमच्यावरती डिपेंडेंट आहे, तुम्ही कशा प्रकारे कराल प्रॉपर. आणि कोणतेही आम्ही तुम्हाला ह्यातनं कुठल्याही माध्यमातून ह्यातनं टिप किंवा काही देत नाहीये तुम्हाला, किंवा आयडिया देत नाहीये. लक्षात घ्या की इव्हन पास्ट परफॉर्मन्स जे आहे हे कुठलंही फ्युचर याची गॅरंटी नसते. राईट. आणि कोणी गॅरंटी देऊ पण शकत नाही. हे पूर्णतः तुम्ही काय अभ्यास करता, तुम्ही कसं ट्रेडिंग करताय, तुम्ही कसं नॉलेज घेताय, आम्ही जो शिकवलेला अभ्यास आहे त्याला कसं इम्प्लिमेंट करताय, आणि स्वतःची कशी प्रगती करताय. राईट. ह्याच्यावरती पूर्णतः तुमची ग्रोथ डिपेंडेड आहे. आणि कोणाच्याही ह्याच्यावर भरोसा न राहता तुम्ही स्वतःहून अभ्यास करून स्वतःहून जर ट्रेडिंग केला आणि स्वतःहून जर प्रगती केली तर अजून चांगलं असेल. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता, दुसऱ्यावरती तुम्हाला डिपेंडेंट राहायची गरज नक्कीच नाहीये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि नक्कीच अशाच प्रकारे मी ज्या काही गोष्टी आहेत ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत राहीन. थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि अशाच प्रकारे जे मार्केटमध्ये तुम्ही प्रगती करता. धन्यवाद. थँक्यू.